नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 181 ते 187 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी आपल्याला साधनेचं स्थान कसं असावं ह्याची एक कल्पना दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण स्थानाची रचना करावी, ज्याचा फायदा आपल्याच साधनेसाठी आणि अभ्यासासाठी आपल्याला होणार आहे. असं आपल्या पसंतीस पडेल असं स्थान तयार झालं की मग ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणोनी तैसे ते जाणावे, मन राहते पाहावे, राहेल तेथ रचावे आसन ऐसे. ज्ञानोबाराय म्हणतात की आता त्या स्थानाची सुद्धा पाहणी करावी आणि आपल्याला त्या ठिकाणी मन स्थिर राहतंय का, याचा अनुभव येतोय का हे पाहावं. म्हणून तैसे ते जाणावे, ते म्हणजे ते स्थान जाणावं म्हणजे त्याची पाहणी करून घ्यावी. आणि काय पाहणी करून घ्यावी तर मन तिथं स्थिर राहतंय का. आणि जर का मन स्थिर राहत असेल, मनाला तिथे प्रसन्नता वाटत असेल, तर मग राहेल तेथ रचावे आसन ऐसे. मग त्या ठिकाणी आसनाची रचना करावी. ती कशी ते आता ज्ञानोबाराय सांगतात. वरी चोखट मृग सेवडी, माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर. या आसनाच्या सर्वात वरती मृगाजीन असावं. त्याच्यानंतर एक धूत वस्त्राची घडी असावी आणि सर्वात खाली अमोडी म्हणजे मोड आलेले कुशांकुर म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं गवत ते असावं. अशा प्रकारची रचना ह्या आसनाची असावी. माऊली हो, पूर्वीच्या काळी मृगासन व्याघ्रासन वापरायची पद्धत होती. अजूनही काही योगी जन वापरत असतील. आता काळ बदललाय, पण माऊलींना थोडक्यात असं सांगायचंय की आसन असं असावं की ज्याच्यामध्ये बसताना सुद्धा आनंद मिळेल, ज्याच्यामध्ये बसल्यावर आपली साधना आणि अभ्यास निर्विघ्नपणे होईल. कोमळ सरीसे सुबद्ध राहती आपैसे, एके पाडे तैसे वोजा घाली. आता हे कुशांकुर कसे तर कोमळ, अत्यंत कोमल आणि मुलायम असावेत. सुबद्ध म्हणजे एका ठराविक आखीव रेखीव आकारात ते राहतील. एके पाडे एकामेकांना धरून राहतील, तैसे वोजा घाली. अशा प्रकारे ते गवत जमिनीवर हंथरावं, त्याच्यावर शुद्ध वस्त्राची धूत वस्त्राची घडी घालावी आणि वरती मृगासन ठेवावं. हे पूर्वीच्या काळातलं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. परी सावियाची उंच होईल, तरी आंग हन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. अशा प्रकारे हे आसन आपलं तयार झालं की एक मात्र काळजी घ्यावी की हे आसन जमिनीवर खूप उंचावर नसावं. काय होईल, शरीराचा तोल जाऊ शकतो. साधनेमध्ये शरीर हलायला लागलं, डोलायला लागलं तर आसन उंच असेल तर पडण्याची भीती निर्माण होईल. आणि एकदम जमिनीला लागून झालं तर एखाद वेळेस भूमिदोषही लागतील. हे भूमिदोष म्हणजे कुठले तर जमीन उंच सखल असेल, त्याचबरोबर जमिनीला ओल असेल, जमीन एकसारखी नसेल तर निर्विघ्नपणे साधना होणार नाही. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होवावे आसन ऐसे. म्हणून खूप उंच किंवा एकदम जमिनी लगत असं आसन नसावं, समांतर असावं.
त्यातला मध्यबिंदू आपण काढावा आणि योग्य प्रकारे आपलं आसन हंथरावं. हे बहु असो. ज्ञानोबाराय म्हणतायत, फार काही सांगत नाही, पण असं आपलं आसन असावं. माऊली हो, थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळाप्रमाणे माऊलींनी वर्णन केलंय, पण आपण आपल्या साधनेसाठी, आपल्या अभ्यासासाठी योग्य तसे आसन हंथरावं आणि शक्यतो ज्याला आपण असं म्हणू की ते आसन कसं, तर शरीराला मनाला सुख देणारं असावं आणि मग निर्विघ्नपणे आपला अभ्यास आपण करावा. आपलं असं आसन हंतरून तयार झालं की मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. माऊली हो, आपण आसनावर आता बसलोत आणि तिथे बसल्यावर आता आपल्याला आपलं अंतःकरण एकाग्र करायचंय. आणि ते कुठे, तर आपल्या सद्गुरूंपाशी, आपल्या आराध्य इष्ट दैवतेपाशी एकाग्र करायचंय. एकाग्र करून त्यांचं स्मरण करायचंय आणि त्यांचं आपण स्मरण करतोय ह्याचाच आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाहीये, तर आपण आपल्या आराध्य देवतेचं किंवा सद्गुरूंचं स्मरण करतोय, ह्या स्मरण करण्याचाच अनुभव घ्यायचा आहे. हा अनुभव घेता घेता काय होईल, तर तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव कठीणपण विरे अहम भावाचे. माऊली हो, तैसे स्मरतेनी आदरे, त्यांचं आपण स्मरण करतोय, अर्थात ते करता करता सहजपणे आपल्या हृदयात आपल्या सद्गुरूंविषयी किंवा आपल्या आराध्य दैवतेविषयी सहजपणे आदरभाव निर्माण होईल. जसा स्मरणाबरोबर तो आदरभाव वाढत जाईल, त्याबरोबरच आपल्या अहंकाराचा अर्थात आपल्या मीपणाचा कठीणपणा विरघळून जायला लागेल. आणि जसा एकीकडे त्या मीपणाचा कठीणपणा विरघळून जायला लागतो, तसं आपलं अंतःकरण सबाह्य सात्विक वृत्तीने, सात्विक भावाने भरून जायला लागतं. हा अनुभव आहे. हा अनुभव आसनावर आपण बसल्यानंतर घ्यावा, हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. चला तर माऊली, आपण आपापल्या आसनावर जाऊन बसू. एकाग्र अंतःकरणाने सद्गुरु स्मरण करू किंवा आराध्य देवतेचं स्मरण करू, अर्थात त्यांचं रूप आठवू, त्यांचं प्रेम, त्यांचं निर्व्याज प्रेम, त्यांच्या डोळ्यातून प्रगट होणारी करुणा, आनंद याचं स्मरण करू. त्यांच्याविषयी असलेला आदरभाव त्यांच्या चरणी अर्पण करू. नतमस्तक होऊ आणि आपल्याही अहंकारातला मीपणा विरघळून जाऊ दे आणि आपलंही अंतःकरण सबाह्य सात्विक भावानी भरून जाऊ दे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.